सोडा, इनो काहीही न वापरता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरे डोसे. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय 1 वाटी तांदळाच्या पिठापासून झटपट डोसा. जर तुम्हाला कधी डोसा खायची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ भिजवायचं विसरलं असाल किंवा त्याला खूप वेळ लागतो, तेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठापासून असे क्रिस्पी कुरकुरे डोसे बनवू शकतात. आणि फक्त आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त क्रिस्पी असा डोसा बनून तयार झाला आहे. बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही हे डोसे असेच खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा शेजवानी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसतोय ना एकदम भारी. सोडा, इनो काहीही न टाकता आपण हा क्रिस्पी कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून डोसा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला जेवढा सोपा आहे, खायला तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत आणि चविष्ट हा डोसा बनून तयार होतो. तुम्हाला जर मऊ बनवायचे असेल तर मऊसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तसेसुद्धा बनवता येतात. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आणि डोशाचा रंग किती छान आला तुम्ही तर पाहिलाच आहे. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी या वाटीने मोजून हे तांदळाचं पीठ घेतले. तुम्हीसुद्धा कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. त्यानेच आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे. तर बाऊलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकून घेऊया. अजून पाणी आपल्याला लागणार आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला 1च वाटी पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करायचे, म्हणजे पटकन ते मिक्स होतं आणि गुठळ्या होत नाही. खूप जास्त पाणी एकदम टाकलं तर पीठ व्यवस्थित पटकन मिक्स करता येत नाही, खूप वेळ लागतो. त्यामुळे अगोदर 1 वाटी टाकायचं आणि नंतर 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचे, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. जेवढं हे मिश्रण पातळ असणार आहे तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होणार आहेत. तर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतले आणि थोडीशी याची थिकनेस दाटसर वाटते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे. तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर परफेक्ट अशी याची थिकनेस आली आहे, हे पहा. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घ्यायच्यात. मेथी, गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत ते टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर प्लेन डोसासुद्धा बनवू शकतात किंवा मग असं भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कोबी, बीट, गाजर किसून टाकू शकतात, बटाटा किसून टाकू शकतात. मला याच्यामध्ये गाजर किसून टाकलेलंच हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडतो. त्यामुळे मी नेहमी गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूनच हा डोसा बनवत असते. बनवायलाही सोपा पडतो आणि लगेच बनवून तयारसुद्धा होतो. तर आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि पळीने अगोदर साईडने हे मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे मिश्रण सोडायचे. काय होतं की पॅन साईडने थोडासाच गरम झालेला असतो आणि मध्यभागी जास्त तापलेला असतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचे, म्हणजे एकसारखा डोसा भाजला जातो. एकदम आपण मध्यभागी अगोदर पीठ टाकलं आणि नंतर साईडला टाकलं तर डोसा मध्यभागी भाजतो आणि साईडला भाजत नाही पटकन. त्यामुळे साईडने डोसा सोडून घ्यायचा. तर आपण आता हा डोसा पॅनवरती पसरवून घेतला आहे, म्हणजेच पीठ टाकून घेतले. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हा डोसा भाजून घ्यायचा. आता झाकण काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी याला जाळी पडली आहे. आपण याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. जसा जसा डोसा भाजत जाईल तसं तसं साईडच्या ह्याच्या कडा सुटत जातात, हे पाहू शकतात. तर अशा पद्धतीने साईडने याच्या कडा सुटायला लागल्या की समजून जायचं की डोसा आपला भाजलेला आहे. जोपर्यंत त्याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि असा खरपूस रंग दिसायला लागला की समजायचं आपला डोसा चांगला भाजलेला आहे. आणि पहिला डोसा जरासा थोडासा तुटल्यासारखाच बनतो, पण दुसरा डोसा, बाकीचे डोसे तिथून पुढं चांगले होतात. तर हा पहिलाच डोसा आहे. तर आता हा डोसासुद्धा चांगला भाजलेला आहे. तर काढून घेऊया. हे पहा किती मस्त खरपूस असा आपला डोसा भाजून तयार झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तर आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गाजर टाकल्यामुळे
याला खूप छान पिवळसर असा रंगसुद्धा आला आहे. आणि आपण याच्यामध्ये हळद वगैरे काही न टाकता त्याला गाजरामुळे पिवळसर रंग आलेला आहे. तर आता आपला पहिला डोसा बनवून झाला, आता दुसरा बनवूया. दुसरा खूप छान डोसे इथून पुढचे चांगले बनतात. तर पॅन गरम करून घ्यायचं आहे, मिडियम गॅस करायचा, म्हणजे पॅन चांगला तापला की जाळी चांगली पडते. आणि हे मिश्रण आपण पॅनवरती टाकून घ्यायचं. अगोदर थोडंसं तेल लावायचं पॅनला आणि नंतर हे मिश्रण टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. मस्त अशी जाळी पडते. तवा चांगला तापलेला असल्यावरती साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत भाजला जातो. तर आता आपण दुसरा डोसा पाहू शकतात, किती भारी झाला आहे. अजिबात तुटत नाही किंवा व्यवस्थित क्लीन निघला जातो आहे. पॅन चांगला तापला की मग डोसे व्यवस्थित चांगले तयार होतात. तर हा डोसा किती चांगला क्लीन एकदम निघाला आहे पहा, आणि जाळीसुद्धा छान पडली आहे, चांगला भाजलेला आहे. तर हा डोसासुद्धा आपला एकदम झटपट बनवून झाला आहे. तर हे पहा, आतूनसुद्धा पाहू शकतात. आणि हे डोसे एक साईडने भाजले तरी चालतात. तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तसेसुद्धा भाजू शकतात. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर असे पातळ पीठ करायचं आणि हे डोसे मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचे, म्हणजे चांगले ते क्रिस्पी बनतात. तर राहिलेलेसुद्धा सर्व डोसे सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेत. तुम्हाला मऊ जर डोसे बनवायचे असतील तर डोसे बनवून थोडा वेळ ठेवले की ते नंतर मऊ पडतात आणि गरम असताना असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात. तर पाहू शकतात किती मस्त आपले डोसे बनवून तयार आहेत. तर आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून घरातल्या सर्वांसाठी हा नाश्ता बनवून तयार होतो आणि वेळही खूप कमी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.